शरीरातील उष्णता कमी करून थंडावा निर्माण करायचा असेल तर हा नाचणीचा लाडू दिवसातून एक तरी खाल्ला पाहिजे। नमस्कार, जय आई इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हेल्दी असे नाचणीचे लाडू बनवणार आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होतात। तर इथे बघू शकता नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेतलेले आहेत। इथे मी 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी विकतच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी बरोबर 1.5 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच सेम वाटीने इथे मी गूळ ही चिरून घेतलेला आहे। आणि इथे मी 6 चमचे तूप घेतलेला आहे, 2 चमचे डिंक घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे। फक्त एवढ्या साहित्यामध्येच आपण हेल्दी असे नाचणीचे लाडू बनवणार आहे। तर इथे मी कढई घेतलेली आहे। सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तूप ओतत आहे। तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि जो आपण 2 चमचे डिंक घेतलेला आहे ना तो या तुपामध्ये चांगला असा तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे अगदी आतपर्यंत डिंक आहे तो चांगला तळला जातो। डिंक तळला म्हणजे बघा अशा पद्धतीने फुलला जातो। अगदी नायलॉन जसा फुलतो ना त्याच पद्धतीने डिंकही फुलला जातो। डिंक फुलल्यानंतर इथे मी सर्व डिंक आहे तो काढून घेत आहे। तर डिंक आतपर्यंत जर व्यवस्थित तळला नाही तर लाडू खाताना असे कचकच लागू शकतात। त्याच्यामुळे डिंक चांगला तळला गेलेला पाहिजे। आता त्याच तुपामध्ये इथे मी जे 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ना तेच पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। एकदम तूप न टाकता हळूहळू जसं नाचणीचं पीठ भाजलं जातं तसं आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहे। तर गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे नाचणीचं पीठ भाजायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटानंतर आणखी 2 चमचे जे तूप आहे ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। असंच हळूहळू किंवा स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये तूप टाकायचं आहे, एकदम जास्त टाकायचं नाही। तर तूप आपण अशा पद्धतीने टाकत गेलो की काय होतं, हळूहळू या पिठामध्ये गाठी तयार होतात। तर गाठी मोडत आपण काय करायचं आहे, हे नाचणीचं पीठ आहे ते चांगलं कमी गॅसवरती भाजायचं आहे। आणखी 3 ते 4 मिनिटानंतर जे शिल्लक राहिलेलं 2 चमचे तूप आहे ना ते मी या पिठामध्ये सर्व टाकून घेते आणि आपल्याला असं सतत हलवत आणि त्याच्यातल्या गाठी मोडत हे नाचणीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता सुरुवातीला नाचणीचं पीठ होतं ते अगदी कोरडं होतं आणि जसं आपण तूप टाकलेलं आहे तसं या पिठामध्ये गाठी तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण याच्यातल्या गाठी मोडत नाचणीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं म्हणजे काय होतं, हे नाचणीचं पीठ आहे ना ते खाली लागत नाही किंवा करपत नाही। तर व्हिडिओमध्ये दाखवत असल्या पद्धतीने आपण गाठी मोडून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाहीत। तर 10 मिनिटानंतर इथे बघू शकता हे नाचणीचं पीठ आहे ना ते चांगलं भाजलेलं आहे। सुरुवातीला अगदी कोरडं होतं आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने याच्यामध्ये ओलसरपणा तयार झालेला आहे आणि नाचणीचं पीठ भाजलं म्हणजे हलकासा त्याचा सुवासही यायला चालू होतो। तर आता नाचणीचं पीठ भाजलं की मी इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे किंवा मोठं ताट घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे नाचणीचं पीठ थंड होण्यासाठी ठेवत आहे। तुम्ही त्याच कढईमध्ये जरी ठेवलं तरी चालू शकते। आता हे नाचणीचं पीठ थंड होत आहे तोपर्यंत मी इथे काय करणार आहे, हा डिंकही थंड झालेला आहे। आपल्याला डिंक आहे ना तो बारीक करून घ्यायचा आहे। तळल्यानंतर डिंक आपण हाताने जरी चुरला ना तरी बारीक होतो, पण मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे म्हणजे व्यवस्थित असा बारीक होतो। डिंकाचेही आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत। डिंक खाल्ला म्हणजे काय होतं, आपली हाडे आहेत ते मजबूत बनतात। तर इथे बघू शकता डिंक अगदी एकसारखा असा बारीक झालेला आहे। असा डिंक आहे ना बारीक झाला म्हणजे खाताना अजिबात तो कचकच लागत नाही, दाताखाली येत नाही। त्याच्यामुळेच मी इथं मिक्सरमध्ये अगदी एकजीव किंवा एकसारखा असा बारीक करून घेतलेला आहे।
आता हा बारीक केलेला डिंकही मी नाचणीच्या पिठामध्ये टाकलेला आहे। त्याचबरोबर 1.5 वाटी गूळ चिरून घेतलेला होता तोही टाकलेला आहे। त्याचबरोबर वेलची पावडरही टाकलेली आहे। आता सर्व साहित्य अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे नाचणीचं पीठ आहे ते थंड झालेलं आहे आणि त्याच्यानंतरच हे मी सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। गूळ इथे आपण शक्य तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे। तर आता सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे नाचणीचं मिश्रण आहे ना ते मी टाकून घेते। जेवढं बसेल तेवढं मी टाकलेलं आहे आणि आता हे फिरवून घेते मिक्सरला फिरवलं म्हणजे एकसारखं असं एकजीव होतं आणि आपल्याला लाडू वळतानाही व्यवस्थित लाडू वळला जातो। तर आता राहिलेलं हे जे मिश्रण आहे ना तेही मी अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकून बारीक करून घेणार आहे। तर इथे बघू शकता सर्व जे मिश्रण आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे। सर्व साहित्य एकजीव झालेले आहेत आणि इथे बघू शकता अगदी सहज असा नाचणीचा लाडू बांधला जात आहे। जर तुम्ही लाडू बांधताना व्यवस्थित लाडू आहे तो बांधला जात नसेल तर याच्यामध्ये थोडंसं तूपही तुम्ही वितळवून टाकू शकता, म्हणजे व्यवस्थित असा लाडू बांधला जाऊ शकतो। तर आता राहिलेले जे मिश्रण आहे त्याच्यापासूनही मी अशाच पद्धतीने लाडू बांधून घेणार आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने लहान मोठे नाचणीचे लाडू बांधू शकता। तर इथे बघू शकता सर्व आपले हेल्दी आणि टेस्टी नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत आणि व्यवस्थित असे सर्व लाडू बांधून घेतलेले आहे। तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्सही लावू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।